राम राम मित्रांनो, शेतकरी बांधवांनो. तर आजचा विषय असा आहे की थंडीच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी दशरथ घासाची लागवड केलेली, पेरणी केलेली, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ राहील. तर बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी थंडीच्या कालावधीमध्ये दशरथ घासाची पेरणी केलेली, पण त्यांचं थोडंसं मन कुठंतरी नाराज झालेलं आहे की आपण दशरथ घास व्यवस्थित नाही, पातळ झाला, पालक झाला, आपण याला मोडून टाकू आणि मोडण्याच्या तयारीत आहेत. तर मोडण्याच्या तयारीत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण कारण सांगतो की थंडीच्या दिवसामध्ये त्याची वाढ का होत नाही, याची कारण, याच्या मागची कारण काय आहेत. तर भरपूर शेतकऱ्याचे फोन पण येतात, हे पण येतात, काही दशरथ घास पाडक झाला, पातळ झाला, काही चांगला नाही, व्यवस्थित नाही. तर याचे खूप असे कारण आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काही खचून जाऊ नका, धीर धरा. थंडीच्या कालामध्ये पण दशरथ घास येतो, फक्त वाढ कमी होते, हे मी पण मान्य करतो. आणि ऍक्च्युली माझी पण वाढ कमी झालेली आहे. तर याचे खरे कारण काय आहे, व्हिडिओ कंटिन्यू करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि याचे नक्की खरे काय कारण आहे मी तुम्हाला पुढे सांगतो. राम राम मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो. आज मी तुम्हाला हिवाळ्यामध्ये दशरथ घासाची वाढ का कमी होती, बऱ्याचशा लोकांचे प्रश्न होते आणि खूप जणांच्या म्हणजे शंका कुशंका मी आज ह्या व्हिडिओद्वारे तुमच्या म्हणजे एकदम कमी करणार आहे. तिच्या कालावधीमध्ये आपण जर दशरथ घास टाकला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची ओरड अशी असते की आम्ही बियाणे टाकले, 1 महिना झाला, 1 इंच आहे, 2 इंच आहे. याचे खरे कारण काय आहे, याचे कारण आपण शोधलेले आहेत. थोडक्यात ही कारण मी तुमच्यापाशी सांगतो. आता हा तुम्ही दशरथ घास बघत असाल, हा पण माझा दशरथ घास आहे. हा कमीत कमी याला पण 2 ते 2.5 महिने झालेले, तुम्ही पण बघू शकता. याची कमीत कमी 1 ते 1.5 फूट फक्त हाईट झालेली आहे. तर याची कारण मी तुम्हाला आहे ना कारण थोडक्यात सांगतो. तर मित्रांनो, विषय असा आहे आता. तर हा दशरथ घास आहे, याला जवळजवळ 2 महिन्याचा कालावधी ओलांडून गेलेला आहे. याची वाढ ही फक्त किती आहे, सर्वसाधारण 1 फूट. याचं एकमेव कारण म्हणजे असं आहे, आता तुम्ही बघू शकता हे झाड आहे आणि ह्या झाडाला तुम्हाला वरती फुल दिसत असेल, तर हे फुल बघा तुम्ही, आणि हे शेंगा बहार लागलेला आहे त्याला. म्हणजे ऍक्च्युली विषय असा आहे की दशरथ घासाचा हा बियाण्याचा प्रेड आहे. म्हणजे कुठल्याही वस्तूला तुम्ही घ्या, दशरथ घास असू, मेथी घास असू, प्रत्येक जो आपला चारा पीक असेल त्याला काय होतं, वर्षातून 1 वेळेस फळ येत असतं, शेंग येत असते, म्हणजे त्याचं बियाणं तयार होत असतं. त्या रुटीन कालावधीमध्ये काय होत असतं, तर याची जी वाढ आहे याची वाढ खुंटून जाते. मग आपण काय म्हणतो बा, थंडीच्या कालावधीत दशरथ घास चाल करीत नाही, थंडीमुळे तो वाढत नाही. ऍक्च्युली त्याचं कारण जे आहे की त्याचा हा जे मोसम आहे, त्याचा फळ येण्याचा, शेंगा येण्याचा त्याचा मोसम आणि थंडीचा कालावधी दोन्ही मिक्स होऊन एकाच वेळेस येत आहेत. त्यामुळे दशरथ घास थंडीच्या दिवसामध्ये वाढत नाही. आणि थंडीच्या दिवसामध्ये दशरथ घास आपण टाकला तर तो जमिनीमधून उगतो, निघतो, उगण्याविषयी काही अडचण नाही. मी कमीत कमी थंडीच्या कालावधीमध्ये कमीत कमी 1 ते 2 क्विंटल दशरथ घासाची विक्री केलेली आहे. सर्वांचा दशरथ घास हा उतार चांगला पण झालेला आहे. फक्त याचा थंडीच्या कालावधीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की याची वाढ होणार नाही. तर याची वाढ का होत नाहीये, तर थंडीच्या कालावधी असल्यामुळे आणि याला बहार येतात, शेंगा याचा बियाणे येण्याचा टाइम आहे, त्याच्यामुळे याची सध्याच्या पिरियड मध्ये अजिबात वाढ होत नसते. मित्रांनो, विषय आता अजून एक असा विषय आहे का दशरथ घास आहे ना थोडासा आपण पाडकच टाकला पाहिजे. तर तुम्ही आता इथं बघा, तुम्ही आता हा आपला जुना दशरथ घास, याची खोड पण मोठं झाली. आता याचं एक खोड इथं आहे आणि दुसरं खोड बघा इथं आहे आणि तिसरं खोड बघा. म्हणजे जवळजवळ 1 वितीचं अंतर आणि 1 फुटाचा याच्यावर गॅप आहे. तर दशरथ घास हा थोडासा पाडक जरी असला तरी त्याला काहीच अडचण नाही. फक्त एक विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला दशरथ घास करणार आहात, ही शंका प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसलेली आहे. आणि काही शेतकऱ्याचं म्हणणं असं असतं की त्यांनी तो दशरथ घास टाकलेला असता, ते त्या मोडायच्या पण तयारीत असतात. कारण की दशरथ घासाचा एक खरा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही दशरथ घास हा टाकणार आहात, टाकल्याच्या नंतर दशरथ घासाला ते काही गोष्टी जमीन पाण्यावर पण अवलंबून असतात. जमीन पाणी चांगलं असेल, सुटेबल असेल तर तो थोडासा फास्ट ग्रीप घेतो. अन्यथा दशरथ घासाचा विषय असा आहे, आता ह्या थंडीच्या दिवसामध्ये काही जणांचा 1 इंच आहे, 2 इंच आहे, 2 अडीच महिने झाले टाकून, पण त्याची वाढ ही होत नाही. आणि थंडीच्या कालामध्ये 2 ते 3 महिने हा दशरथ घासाचा हा खानदानी प्रॉब्लेम आहे, तुम्हाला याची वाढ भेटणार नाही.
पण माझं सर्व शेतकरी मित्रांना एकच म्हणणं राहील का तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही खचून जाऊ नका. जो तुमचा दशरथ घास 1 इंचाचा आहे, अर्ध्या फुटाचा आहे, 1 फुटाचा आहे, 2 इंच असेल, हा दशरथ घास तुम्ही फक्त 2 ते 3 महिने कणत काढा. 2-3 महिन्यानंतर तुमची फर्स्ट कटिंग होईल. तुम्ही फर्स्ट कटिंग कमीत कमी 3 फूट होऊन द्या, 2.5 फूट होऊन द्या. त्याला ज्या वेळेस अशी खालून पाली फुटल, समजा तुमची एक काडी अशी असेल आणि त्याला दुसऱ्या जी अशा पाल्या असतात त्याला पाली म्हणतो आपण, ती पाली ज्या वेळेस फुटल त्यावेळेस आपण काय करायचं, दशरथ घासाची कटिंग करून घ्यायची. तुम्ही सुरुवातीची जी कटिंग आहे ती कटिंग करा. त्याच्यानंतर त्याला खत पाणी व्यवस्थित करा, खुरपणी करून घ्या, एक ढोस टाका आणि दुसऱ्या कटिंग पासून तुमचा दशरथ घास हा रेगुलरी एकदम चांगल्या उच्च प्रतीचा निघेल. शेळ्यांसाठी पण चांगला आहे, सर्व जनावरांसाठी पण पोषक आहे. फक्त विषय असा आहे, ज्या शेतकऱ्यांनी नवीन दशरथ घास केलेला आहे, या थंडीच्या कालावधीमध्ये केलेला आहे, हे शेतकरी काय थोडेसे नाराज आहेत, चिंतित आहेत. ते म्हणतात बा आपण हे काय केलं, हे नसतं केलं तर परवडलं असतो. काही जण म्हणतात की याला मोडून टाकू का. पण हा तुमचाच नाही, हा माझा पण सुरुवातीला मला पण असेच वाटले होते का हा दशरथ घास काही व्यवस्थित नाही, आपण याला मोडूनच टाकूया. पण तुम्ही धीर धरा, खचू नका, खचून जाऊ नका. ज्यावेळेस तुमची एक कटिंग होईल त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली सर्व सिस्टीम ऑटोमॅटिकली सुधारतील, चालू होतील. त्यावेळेस तुम्ही स्वतःहून मला म्हणतात का खरंच या माणसाने आपल्याला सांगितलं होतं की एकदम क्लिअर झालेलं आहे. त्याच्यामुळे सध्याच्या पिरियडमध्ये 2 ते 3 महिने तुम्ही कणत काढा. दशरथ घासाची तुम्हाला वाढ दिसणार नाही, थोडासा पाडक दिसेल. तुमचा दशरथ घास एका वितीच्या अंतरावर जरी असेल तर तुम्ही तरी त्याला मोडू नका. फक्त तुम्ही त्याची एक कटिंग होतो त्याला जपा, चांगली मेहनत करा, कष्ट करा आणि नेक्स्ट कटिंग पासून तुम्हाला त्याच दशरथ घासामध्ये आतमध्ये घुसायला भीती वाटेल. हा माझा शब्द आहे, तुम्ही नंतर पण वाचा की पहिल्या कटिंगला तुम्हाला पाडक दिसतोय, पातळ दिसतोय, तुम्ही मोडू इच्छित आहे. पण तोच दशरथ घास दुसऱ्या कटिंग नंतर तुम्हाला त्याच्यात घुसायला भीती वाटेल, इतका तो चूड करतो, फुटवे करतो, दाट होतो. आज हीच एवढी सुशंका आपल्याला काढायची होती सर्व शेतकऱ्यांची, की भरपूर जणांचे कॉल होते की थंडीचे दिवस आहे, आपला दशरथ घास वाढत नाही, वाढ होईना. त्याच्यामुळं मी म्हटलं सर्व शेतकऱ्यांना एकदा आपण सांगावं की काही खचून जायचं नाही, घाबरायचं काय नाही, थोडासा धीर धरा, दम काढा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ज्यावेळेस होतील त्यावेळेस तुम्ही मला सांगा बाबा खरंच. आणि ह्या गोष्टी जी माझ्या बरोबर घडलेल्या आहे ह्या मी तुम्हाला अनुभवातून सांगतो, की मी तुम्हाला आता स्वतः लाईव्ह दाखवलेलं आहे की माझा स्वतःचा जीव घास आहे तो 2 ते 2.5 महिन्यात 1 ते 1.5 फूट आहे आणि त्याला पूर्णपणे अशी शेंगा फुलं लागलेली आहेत. त्यामुळं आणि दशरथ घासाची लागवड कशी करायची, काय करायची, इतर ही व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. तुम्ही चॅनलवरती खाली जाऊन बघू शकता, सर्च करू शकता. जर असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी माहिती पूर्ण करायचे जर असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल असेच मी जे नवनवीन व्हिडिओ बनवणार आहे याचं नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल आणि सर्व शेतकऱ्यांना याची माहिती मिळेल. दशरथ घासाचे बियाणे जर कोणाला लागत असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल, या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता आणि आपले बियाणे संपूर्ण भारतात कुठेही असो तुम्ही घरपोच मागवू शकता. आपल्याकडे खात्रीशीर बियाणे मिळेल, त्याचाही काही विषय नाही. ठीक आहे, धन्यवाद. आजची माहिती जर आवडली तर एखादा लाईक आणा. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.